रोडचा एरिया डॅमेज होत असल्यामुळं आमची जेवढ्या चिंता होत्या गावकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या, तर ते त्यांच्या पुढं मांडण्यासाठी आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं. ते आले आणि त्यांनी बऱ्यापैकी आमच्या समाधान केलं. आमची जी मूळ मागणी होती बायपासची, की करमाडला हा रिंग रोड करण्यातच यावा, जर रिंग रोड झाला तरच करमाड वाचू शकतं, हे आम्ही त्यांना समजून सांगितलं. त्या दृष्टीने ते इथं आले. त्यांनी आम्हाला आमचं सॅटिस्फॅक्शन केलं आणि त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी आज घोषित केले आमच्या बैठकीमध्ये की तुम्हाला रिंग रोड हा मंजूर करण्यात आलेला. त्याचं काम कधी सुरू होईल किंवा आता मंजुरी मिळाली, आता शासनाचे कामं आपल्यालाही माहिती आहे. आता प्रशासकीय पातळीवर मला वाटतं सन्माननीय मंत्री महोदयाची त्याच्यावर सिग्नेचर बाकी आहे. ती सिग्नेचर झाली की लवकरात लवकर 1 ते 1.5 वर्षामध्ये हा रिंग रोडचं काम चालू होईल असे त्यांनी आम्हाला सांगितलं. अतुल चव्हाण साहेब जे आहेत की सार्वजनिक बांधकाम विभागामध्येच नाही तर शासनाच्या अधिकाऱ्यांच्या दप्तरी अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याच्यामुळे रिंग रोडचं काम लवकर होईल असा आशावाद आपल्याला वाटतो का? बिलकुल आहे आणि मी गॅरंटीने सांगतो, कारण की सन्माननीय चव्हाण साहेब यांनी आपले दिवंगत मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासोबत पुण्यामध्ये खूप सारं काम केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना त्याची जाणीव आहे, माहिती आहे. आणि त्यांची तत्परता सकाळी 6 वाजता उठून कामाला लागणे किंवा जनतेचे कामं करणे किंवा धावपळ करणे किंवा दूरदृष्टी पुढं काय होणार काही नाही होणार याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला 1 ते 1.5 वर्षामध्ये बायपास रेडी कंडिशनमध्ये करण्याला मिळेल. आपण त्या मिटिंगचं आयोजन केलं आणि आपल्या आव्हानाला एक ग्रामस्थांनी खूप प्रतिसाद दिला. त्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानतो. बिलकुल. मी आमचे आजी माजी सरपंच असतील, सोसायटी सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे असतील, वरिष्ठ नेते असतील, मी सर्व करमाडवासी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या एक छोट्याशा आव्हानाला किंमत देऊन आज सर्व व्यापारी शेतकरी इथे जमले आणि मोठ्या प्रमाणात आले. त्यांची एकी दिसली आणि ह्या एकीमुळं आमचा आता वेगळं सांगायची गरज नाही, आमचा विजय निश्चित. रवी दामोदर करमाड आणि अतुल चव्हाण साहेब आपल्या करमाड शहरामध्ये आले होते आणि त्यांनी आपलं सर्वांचं चांगल्या पद्धतीने समाधान केलेलं आहे. जी गावकऱ्याची प्रमुख मागणी होती याच्या अगोदर देखील एक मिटिंग झालेली होती की करमाड हे खूप मोठं शहर आहे आणि या करमाडला बायपास मिळावा या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय अतुल चव्हाण साहेबांनी दिला की बायपास मंजूर झाला असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांचे गावकरी व परिसरातील सर्व नागरिकाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मुद्दा असा आहे की करमाडवासियांनी किती झेलायचं. हे कसं तर करमाड गावाची 70% जागा PDMICमध्ये गेली. त्याचबरोबर आपला करमाड ते पिंपरी रस्ता हा देखील मोठा झालेला आहे आणि नव्यानं घातलेला हा ग्रीनफील्ड. कारण की आता ग्रीनफील्ड झाल्याच्या नंतर त्याला जे नियम लागू राहतील त्याला 40 ते 70 मीटरचे नियम राहील. जर हे 70 मीटरचा जर निर्णय कधी शासनानं केला तर खरोखरच आमचं करमाडवासियांचे दुर्भाग्य असेल. दुर्भाग्य असं की आम्हाला प्रॉपर करमाडचे असून आम्हाला जागाच नाही जाईल. शेती थोडीफार खाली राहिलेली आहे पटरीच्या खाली आणि त्यातनं पण ठीक आहे विकास होतोय का होतोय, पण तो विकास होऊनही जर जागा नसेल तर ही उद्याच्या करमाडच्या दृष्टिकोनातून अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर जेणेकरून या सटाणा शिवावरतून आणि लाडगाव शिवावरतून हा जो रस्ता चाललेला आहे की जेणेकरून मधला मार्ग जो असतो का सटाणा शिवार ते लाडगाव शिवार मधलं हे जे करमाडा वसलेलं आहे की जेणेकरून हा नॅशनल हायवे रोड हा जो 30 मीटरचा रस्ता आहे दोन्ही साईडनं 15-15 मीटरचा की जेणेकरून मी तुमच्या माध्यमातून शासनाला देखील कळकळीची विनंती करतो की हा मधल्या रस्त्यात किमान यात वाहन नाही हो अशा प्रकारची मी मागणी करतो. रावसाहेब दानवे मंत्री असताना त्यांनी असं आवाहन केलं होतं की जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही ट्विन सिटी होणार आहे. याच्यामुळे काही त्या प्रक्रियेला अडथळा वगैरे येईल का, मदत होईल? नाही ऐका, विषय कसा आहे, दानवे साहेब काय म्हटले खूप मोठे नेते, मी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु आता आमच्या दोन्ही साईडला कारण की आम्हाला MIDCत जायचं असेल किंवा समृद्धी महामार्गाला लागायचं असेल तर हे 2 मार्ग आहे, 2 उड्डाणपूल झालेले. किंवा बिडकीनला जायचं असेल तर आता हा ग्रीनफील्ड होऊ लागला. हे जेणेकरून
आपल्याला इथनं सुद्धा तिकडं जाता येईल आणि समृद्धी महामार्गाने देखील आम्हाला जालन्याला जाता येईल. आमचं करमाडवासियांचं हित जे आहे ते घडलं पाहिजे. बरोबर. एकीकडे विकास होतो, एकीकडे कारण शेतकऱ्याचा की तुम्हाला मी जमिनी सांगतो, जातात भरपूर. परिस्थिती अशी आहे. आज करमाड डेव्हलप होत असताना आमच्या करमाडमध्ये DMIC अनेक कंपन्या देखील येत आहे, कंपन्या येत आहे, पण त्याचबरोबर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा आहे. शेतकऱ्याला गुंठाभरी आणि 70% शेतकऱ्याला गुंठाभरी जागा नाही, त्यांचे मुलं शिकलेले, तिथं पाहिजे त्या क्रमानं माझी सर्व नेते मंडळींना विनंती राहील की इथं स्थानिकांना कसं प्राधान्य दिलं जाईल. आणि याच्यानंतर देखील आम्ही भविष्यात आमच्या करमाडवासियासाठी तसेच परिसरातल्या तरुणांसाठी MIDC मध्ये काँग्रेस पक्षाकडनं खूप मोठं आंदोलन छेडणार आहोत. मी विठ्ठल नामदेव कोरडे, माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी करमाड.